नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि नाविन्यपूर्ण विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे लोटेक मशरूम फार्मिंग. तुम्हाला माहितीये का की महागड्या आणि हायटेक लॅबशिवाय अगदी सोप्या पद्धतीनं आपण घरीच उत्तम दर्जाचे आणि औषधी मशरूम कसे वाढवू शकतो? एकेकाळी केवळ मोठ्या आणि खर्चिक प्रयोगशाळांपुरती मर्यादित असलेली ही गोष्ट आता अगदी सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे. चला तर मग यामागचं नेमकं विज्ञान आणि ही सोपी प्रक्रिया काय आहे ते आपण आज समजून घेऊया. पुढे जाण्याआधी आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. 1. निर्जंतुक प्रयोगशाळेचा गैरसमज. 2. हायड्रोजन पेरॉक्साईडचा अत्यंत कल्पक वापर. 3. पहिला टप्पा मिश्रण आणि स्पॉनिंग. 4. दुसरा टप्पा उबवणी म्हणजेच इन्क्युबेशन. 5. तिसरा टप्पा फ्रुटिंग चेंबर्स. आणि शेवटी 6. स्वतःचा स्थानिक मशरूम फार्म कसा उभारायचा ते. अगदी सूक्ष्म बीजाणूंपासून ते आपल्या शहरातील एखाद्या रिकाम्या जागेत मशरूमचं भरघोस पीक घेण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, निर्जंतुक प्रयोगशाळेचा गैरसमज. आतापर्यंत अनेकांना वाटायचं की मशरूम वाढवायचे म्हणजे खूप मोठा खर्च आला, ऑटोक्लेव्ह, हेपा फिल्टर्स आणि एकदम चकाचक क्लीन रूम्स लागतील अशी पारंपरिक पद्धत होती. पण खरं सांगू, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या खर्चिक पद्धतीला एक अतिशय सोपा आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे साध्या बादल्या, लाकडाचे पेलेट्स आणि मेडिकलमध्ये सहज मिळणारे सामान्य हायड्रोजन पेरॉक्साईड वापरण्याची नवीन लो-टेक पद्धत. फरक अगदी स्पष्ट आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, हायड्रोजन पेरॉक्साईडचा अत्यंत कल्पक वापर. आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की हा हायड्रोजन पेरॉक्साईडचा विचार नेमका आला कुठून? तर ऑर्किड बियांची उगवण करताना त्यांना दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी त्यात पेरॉक्साईड मिसळलं जायचं. यावरूनच एकाला प्रश्न पडला की हीच आयडिया आपण मशरूम वाढवताना का नाही वापरू शकत? आणि आश्चर्य म्हणजे या एका साध्या प्रश्नाने घरगुती मशरूम उत्पादनात अक्षरशः क्रांती घडवून आणली. यामागचं विज्ञान अगदी सोपं पण भारी आहे. मशरूमच्या मायसेलियममध्ये नैसर्गिकरित्याच काही विशेष एन्झाईम्स असतात जे हायड्रोजन पेरॉक्साईडला निष्प्रभावी करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मशरूम स्वतःचा बचाव करू शकतात. पण त्यांच्याशी स्पर्धा करणारे इतर हानिकारक जीवाणू आणि बुरशी मात्र या पेरॉक्साईडपुढे तग धरू शकत नाहीत आणि नष्ट होतात. आहे की नाही कमाल? आता हे सगळं करण्यासाठी काय काय लागतं ते ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. यासाठी कोणतीही मोठी लॅब लागत नाही, तर फक्त एक साधी बादली, एक वजनकाटा, लाकडाचा भुसा किंवा पेलेट्स आणि बाजारात सहज मिळणारे 3% हायड्रोजन पेरॉक्साईड एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत. म्हणजे विचार करा, हा सेटअप किती परवडणारा आणि सोपा आहे. इतकंच काय, अगार ओतण्यासारखी अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची प्रक्रिया, जी करण्यासाठी एरवी हजारो डॉलर्सचे लॅमिनार फ्लो हुड्स लागतात, ती आता तुमच्या घरातल्या किचन ओट्यावरही अगदी सुरक्षितपणे करता येते. हे सगळं शक्य झालंय ते फक्त त्या पेरॉक्साईडच्या वापरामुळे. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. आपला तिसरा मुद्दा आणि पहिला टप्पा, मिश्रण आणि स्पॉनिंग म्हणजेच बीजारोपण. मशरूम वाढवण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिलं म्हणजे सबस्ट्रेटचं मिश्रण करून त्यात बीजारोपण करणे, दुसरा म्हणजे उबवणी आणि तिसरा म्हणजे फ्रुटिंग म्हणजेच प्रत्यक्ष मशरूमची वाढ. आपण आता सुरुवातीच्या मिश्रणापासून सुरुवात करूया. इथे 10 मिनिटांच्या स्पॉन्जची ही जादुई कृती खूप कामी येते. यासाठी लाकडाचे आणि कागदाचे जलद पाणी शोषून घेणारे पेलेट्स, थोडी चुनखडी, गरम पाणी आणि त्यात फक्त 20 मिली हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळून हे मिश्रण केवळ 10 मिनिटे वाफवायचे आहे. बस. यामुळे जास्त दाबाखाली किंवा हाय प्रेशर कुकिंगमध्ये तासनतास शिजवण्याची गरजच उरत नाही. आता पाहूया आपला चौथा मुद्दा आणि प्रक्रियेतला दुसरा टप्पा, उबवणी म्हणजेच इन्क्युबेशन. एकदा का मिश्रण तयार झालं की ह्या ग्रो बॅग्स फक्त एका स्वच्छ, अंधाऱ्या जागेत ठेवायचे आहेत. तापमान साधारणपणे 20 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावं. या शांत आणि योग्य वातावरणात पांढरं मायसिलियम हळूहळू पूर्ण बॅगभर पसरतं आणि आपलं जाळं विणायला सुरुवात करतं. आता 5वा मुद्दा आणि प्रक्रियेचा अंतिम टप्पा, फ्रुटिंग चेंबर्स, जिथे खरी जादू घडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अवघ्या 20 मिनिटात तुम्ही स्वतःचं शॉटगन फ्रुटिंग चेंबर तयार करू शकता. यासाठी एका पारदर्शक प्लास्टिकच्या डब्याला सर्व बाजूंनी समान अंतरावर छिद्रे पाडायची आणि आतमध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तळाशी ओले परलाईट भरायचे.
हे जेवढं बनवायला सोपं आहे ना, तेवढंच ते मशरूम वाढीसाठी परिणामकारक सुद्धा आहे. आणि मग काही आठवड्यातच तुम्हाला दिसेल तो हा अद्भुत नजारा. कुठल्याही महागड्या उपकरणांशिवाय या अत्यंत साध्या सेटअपमधून असे उत्कृष्ट दर्जाचे टवटवीत ऑयस्टर मशरूम्स भरभरून बाहेर येतात. हा अनुभव खरोखरच खूप भारी आणि समाधान देणारा असतो. आता शेवटचा आणि 6वा मुद्दा, स्थानिक मशरूम फार्म, म्हणजे याला थोड्या मोठ्या स्तरावर कसं न्यायचं ते पाहूया. जर तुम्हाला वाटत असेल की यातून व्यवसाय करायचा आहे, तर हा आकडा ऐका. $1,000. होय, $1,000पेक्षा कमी खर्चामध्ये तुम्ही एक उत्तम, जास्त उत्पादन देणारी फ्रुटिंग रूम पूर्णपणे उभी करू शकता. व्यावसायिक शेतीच्या तुलनेत हा खर्च अक्षरशः काहीच नाहीये. ह्या बजेटमध्ये तुम्ही अगदी बाजारात मिळणारे साधे हायड्रोपॉनिक ग्रो टेंट्स आणि वायर शेल्विंग वापरून एक अतिशय स्वच्छ आणि प्रचंड उत्पादक असं वातावरण तयार करू शकता. म्हणजे कमी जागेत आणि कमी खर्चात एक उत्तम फार्म तयार होतो. आता याच्या कार्यक्षमतेचा विचार करा. फक्त 10 चौरस मीटरची छोटीशी जागा आणि आठवड्यातून फक्त 12 तासांचं काम. यातून तुम्ही दर आठवड्याला तब्बल 10 किलोग्रॅम प्रीमियम दर्जाचे मशरूम मिळवू शकता. हे गणितच इतकं भारी आहे की कोणीही याकडे आकर्षित होईल. तर मंडळी, आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाने संपवूया. जर उच्च दर्जाचे, महागडे आणि चविष्ट मशरूम्स आपण आपल्या घरातल्या एका रिकाम्या खोलीत किंवा कपाटात वाढवू शकतो, तर शहरांमधल्या अशा कितीतरी दुर्लक्षित आणि रिकाम्या जागा असतील ज्यांचा वापर करून आपण भविष्यातले उत्तम स्थानिक फार्म्स उभे करू शकतो. थोडा विचार नक्की करा. या लोटेक मशरूम शेतीमध्ये खरोखरच प्रचंड क्षमता आहे. आशा आहे की आजच्या या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच एक नवीन आणि प्रेरणादायी दृष्टिकोन मिळाला असेल.